नाशिकमधील आरटीओ परिसरात गेल्या 10 दिवसांपूर्वी 1.5 वर्षाचा मुलगा खेळता खेळता 5व्या मजल्यावरून पडल्याची घटना घडली होती। त्याला उपचारासाठी नाशिकमधील निमाणी परिसरात असलेल्या आयुष बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तब्बल 10 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या चिमुकल्या रिहांश याला पुन्हा नव्याने जीवनदान मिळालं आहे। योग्य उपचार आणि बाळाने उपचाराला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे रिहांशला वाचवण्यास डॉक्टर यशस्वी झाले आहे। याबाबतचे डॉक्टर संदीप पाटील यांनी अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। नमस्कार, मी डॉक्टर संदीप पाटील। साधारणतः हे जे बाळ आहे हे 10 दिवसापूर्वी 2 तारखेला 5व्या मजल्यावरून खेळताना पडलं होतं आणि ते आपल्या आयुष हॉस्पिटल येथे नातेवाईकांनी त्वरित आणल्यानंतर बाळाची कंडिशन अतिशय क्रिटिकल होती। त्याच्या सर्व अंगातून, स्पेसिफिकली फेस मधून किंवा नाकातून, तोंडातून, डोक्यातून आणि इतर भागातून सर्वत्र रक्तस्राव होत होता आणि सर्वात आधी आमच्यासमोरचे चॅलेंज होतं ते हे बाळाचा रक्तस्राव थांबवणे आणि त्याला स्टॅबिलाइज करणे हे होते। तर आमची जी इंटेन्सिव्ह टीम आहे त्यांनी सर्व प्रयत्न केले आणि त्याचा रक्तस्राव थांबवला। त्याला साधारणतः 2 रक्ताचे बॅग दिले आणि बाळाला स्टॅबिलाइज केल्यानंतर आम्ही बाळाचे बाकीचे रिपोर्ट्स वगैरे केले। तर रिपोर्ट्स मध्ये आढळलं की त्याच्या डोक्याला फ्रॅक्चर आहे, त्याचे जे तोंडाचे किंवा जबड्याचे बोन आहे ते त्यांनाच साधारणतः 3 ते 4 फ्रॅक्चर होते। त्याचे दात वगैरे बरेच पडून गेले होते आणि एक मेजर इंजुरी चेहऱ्याला आणि डोक्याला झाली होती। त्याच्यानंतर बाकीच्या सर्व अवयवांना पण खूप इंजुरी होती। त्याचे दोघं पाय पूर्णपणे फ्रॅक्चर होता, गुडघा निसटून पडला होता आणि असे बऱ्यापैकी बाळ क्रिटिकल अवस्थेत आल्यानंतर आम्ही त्याला स्टॅबिलाइज केल्यानंतर आपल्या हॉस्पिटल मधले जे अस्थिरोग तज्ञ आणि ओरोफेशियल सर्जन आणि न्यूरोसर्जन आहे यांनी सर्व त्या बाळाचे ऑपरेशन केले। साधारणतः 5 ते 7 चाललेल्या एक गंभीर शस्त्रक्रियेनंतर बाळाचे जे काही फ्रॅक्चर्स वगैरे होते ते सगळे व्यवस्थित करण्यात आले आणि त्याच्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवस बाळ बऱ्याच क्रिटिकल कंडिशन मध्ये होते। यावेळेस आपल्या हॉस्पिटलमध्ये जे पिडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट आहेत त्यांनी अथक प्रयत्न करून बाळाला धोक्यातून बाहेर काढले आणि ह्या सर्व गोष्टी साधारणतः या सगळ्या आजारातून बाळाला बाहेर काढण्यात आम्हाला यश आलं आणि बाळाची जी 10 ते 12 दिवसाची मृत्यूशी जी झुंज बाळ खेळत होता त्याच्यात तो यशस्वी झाला आणि आज त्याला आम्ही डिस्चार्ज करताना आम्हाला आणि आयुष हॉस्पिटलच्या सर्व टीमला अतिशय आनंद होत आहे। धन्यवाद। बाळाच्या पालकांनी डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्वांचे प्रथम मी स्वागत करतो। आज आपण आयुष बाल रुग्णालयामध्ये निमाणी समोर हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे। याचं कारण असं का सुरेश सोनकर यांचा लहान मुलगा किती वर्षाचा होता तुमचा मुलगा? 1.5 वर्षाचा होता। तो खेळता खेळता अंगणातून 5व्या मजल्यावरून जिनेमधून पडलं असल्यामुळे त्याला खूप मार बसला होता, चेहरा पूर्ण सुजला होता, रक्ताचे धारा वाहत होत्या। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आयुष बाल रुग्णालयामध्ये आपल्या मुलाला 10 दिवसापूर्वी दाखल केलं होतं। या बाळाबद्दल आपण त्यांचे आई वडील इथं उपस्थित आहे, त्यांच्याशी जाणून घेऊ हा प्रकार कसा घडला होता आणि आज त्यांचं बाळ कसं आहे। काय सांगाल तुम्ही तुमच्या बाळाबद्दल? अभी अपना बच्चा ठीक है और ये बच्चा हमारा खेलते खेलते बालकनी पायरी के इधर से नीचे गिर गया 5वें मंजिले से और इसका गिरने की वजह से पैर में चोट आई और मुंह में चोट आया था। उसके बाद आपने बच्चे को लाके आयुष बाल रुग्णालय में लाके एडमिट किया और यहाँ के संदीप पाटिल सर ने इनका ट्रीटमेंट किया और इसके ट्रीटमेंट की वजह से हमारा बच्चा बहुत ही स्वस्थ है और मैं पूरे स्टाफ का आभार प्रकट करता हूँ। नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल आपले आभारी। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।